नमस्कार सर्वांना. व्हिडिओच्या सुरुवातीला एक क्लिअर करून देते की हा व्हिडिओ आपण फक्त रिव्हिजनच्या हिशोबाने बनवत आहोत, तर त्यामुळे हा शॉर्ट नोट्स टाईप राहील, तर याची नोंद घ्यावी. चला आपण व्हिडिओ सुरू करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्कांविषयी जाणून घेणार आहोत. मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेच्या घटनेतून स्वीकारले आणि यांना सर्वात टीकात्मक भाग असेही म्हटले जाते आणि असेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात. याचं बॅकग्राऊंड बघून घेऊ. तर 1918मध्ये मुंबई अधिवेशनात मागणी केली होती. 1925मध्ये कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिलमध्ये, 1928मध्ये नेहरू रिपोर्टमध्ये, 1931मध्ये कराची अधिवेशन आणि 1945मध्ये सप्रू समिती, या सर्व गोष्टींमध्ये मूलभूत हक्कांचा उल्लेख आलेला आहे. तर मूलभूत हक्क हे बघा, कोणकोणते मूलभूत हक्क हे नागरिकांना आहेत आणि कोणकोणते नागरिक व गैरनागरिक दोघांना पण. तर आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 या 5 आर्टिकल्समध्ये हे 5 आर्टिकल्स फक्त नागरिकांसाठी आहेत. तर आता आपण सर्वप्रथम आर्टिकल 12 बघू. तर कलम 12मध्ये काय आहे, तर राज्यांची व्याख्या आहे. तर बघा, संपूर्ण राज्यघटनेत राज्यांची व्याख्या ही 2 ठिकाणी आलेली आहेत. एक म्हणजे आर्टिकल 12 आणि एक म्हणजे कलम 36मध्ये. तर स्टेटच्या डेफिनेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर SBI, LIC, ONGC, सेल या गोष्टी स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येतात. तर BCCI, NCERT, UNO या गोष्टी स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येत नाहीत. आणि न्यायव्यवस्था हे जेव्हा प्रशासकीय कार्य करते तेव्हा ती राज्यसंस्था असते आणि जेव्हा न्यायिक कार्य करते तेव्हा ती राज्यसंस्था नसते. आर्टिकल 13मध्ये न्यायिक पुनर्विलोकनासंबंधी आहे. आता आर्टिकल 14. आर्टिकल 14मध्ये समानतेचा हक्क आहे. समतेचा हक्क हा कलम 14 ते 18मध्ये आहे. कलम 14मध्ये कायद्यापुढे समानता व कायद्याच्या समान संरक्षणाची गोष्ट केली आहे. तर कायद्यापुढे समानता हे आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतले आणि कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. कायद्यापुढे समानता ही नकारात्मक संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. तर कलम 14चे अपवाद कोणकोणते आहे, तर कलम 361, 361A, कलम 105, 194 व 31C. कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यात येणार नाही. म्हणजे हे 5 कारणं आहे, या कारणावरून कोणत्याही नागरिकाला भेदभाव करता येणार नाही. तर भेदभावास राज्यांना प्रतिबंध केला आहे 15(1) मध्ये. आणि 15(2) मध्ये काय सांगितलं की राज्य आणि व्यक्तींना प्रतिबंध केला. म्हणजे 15(1) मध्ये फक्त राज्यांना आणि 15(2) मध्ये राज्य आणि व्यक्तींना प्रतिबंध केला. तर याचे अपवाद काय आहे, तर 15(3), 15(4) आणि 15(5). 15(3) मध्ये काय आहे, महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी. 15(4) मध्ये काय आहे, सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्यांसाठी. आणि 15(5) काय आहे, तर हे 93व्या घटना दुरुस्तीने 2005 मध्ये लागू करण्यात आले होते आणि हे केंद्रीय शिक्षण संस्थांसाठी आहे. कलम 16 काय आहे, तर सार्वजनिक रोजगारात समान संधीविषयी आहे. कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याविषयी आहे आणि यासाठी कायदा 1935च्या कायद्यानुसार हे आपण घेतलं होतं. आणि कलम 18 जे आहे ते किताब भ्रष्ट करण्याच्या संबंधी आहे. यानंतर आपण कलम 19 बघूयात. कलम 19 त्यानंतर 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याच्या हक्कांविषयी आहे. तर कलम 19A, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 19B, एकत्र जमण्याचा हक्क. 19C, 19(1)C, संघटना व संघ स्थापनेचा हक्क. 19(1)D, मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. 19(1)E, राहण्याचा व स्थायिक होण्याचा. आणि 19(1)F हा रद्द करण्यात आला आहे. 19(F)G हा पैसा आचरण्याचा किंवा व्यवसायाचा हक्क स्वातंत्र्य प्रदान करते. बघा, स्वातंत्र्याचा हक्क हा यावर मर्यादा केवळ कायदा करूनच करता येते आणि केवळ नागरिकांनाच हा उपलब्ध आहे. केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्धच उपलब्ध आहे.
यानंतर आपण कलम 20 विषयी बघू. तर कलम 20 हे अपराधांच्या दोषसिद्धीबाबत आहे. 20(1), 2, 3 यामध्ये 3 सब कलम आहेत, ते बघू. तर 20(1) आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो. 20(2) आहे एका अपराधाबद्दल एकच वेळा शिक्षा केल्या जाईल. आणि 20(3) आहे स्वतः विरुद्ध साक्ष्याची सक्ती नाही आहे. कलम 21 बघा काय म्हणते, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. याविषयी हे खटले परीक्षेत विचारले जातात. A.K. गोपालन वर्सेस मद्रास स्टेट यात संकुचित अर्थ लावला होता, पण नंतर मनेका गांधी विरुद्ध केंद्र सरकारचा खटला झाला होता, ज्यामध्ये व्यापक अर्थ याला लावला होता आणि यामध्येच कायद्याची उचित प्रक्रियेद्वारे याचा हे लावला होता. तर उन्नीकृष्णन या खटल्याद्वारे शिक्षणाचा हक्क समावेश केला होता आपण. ओके. कलम 21 शिक्षणाचा हक्क हा आपण उन्नीकृष्णन खटल्याद्वारे घेतला होता आणि तो 86व्या घटनादुरुस्ती 2002 द्वारे आपण घेतलेला होता. यानंतर कलम 22 हे अटक व स्थानबद्धतापासून संरक्षण देते. साधा कायदा 22(1) आणि 22(2) अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे हक्क आहेत. आणि 22(3) मध्ये काय आहे तर अपवाद. हक्क केवळ फौजदारीसाठी आहेत, फौजदारी किंवा अर्धफौजदारीसाठी आहे. म्हणजे हे जे अटक व स्थानबद्धतापासून संरक्षण आहे ना, हे केवळ फौजदारी आणि अर्धफौजदारीसाठी आहेत. तर प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त नाही. 44वे घटनादुरुस्ती 2 महिने केले होते, पण मग नंतर रद्द करून टाकलं होतं. हा विषय सेंट्रल अँड कॉन्करंट लिस्टमध्ये आहे. यानंतर आपण बघूया शोषण विरुद्धचा हक्क. शोषण विरुद्धचा हक्क हा कलम 23 आणि कलम 24 मध्ये आहे. तर माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई हा नागरिक आणि गैरनागरिक दोघांना सुद्धा आहे, म्हणजे परकीय व्यक्तींना सुद्धा हा लागू होतो. आणि व्यक्ती आणि राज्यसंस्था किंवा खाजगी व्यक्तीविरुद्धही याच्याबद्दल संरक्षण आहे. गुलामगिरी, वेश्या, देवदासी विरुद्धही हा लागू होतो. आणि कारखाने इत्यादीमध्ये बालकांना ठेवण्यास मनाई आहे कलम आर्टिकल 24 अंतर्गत. यानंतर आपण बघूया धर्मस्वातंत्र्याचा हक्क. धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा कलम 25 ते कलम 28 मध्ये आहे. कलम 25 विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांना संरक्षण. कलम 26 मध्ये काय आहे तर धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था करण्याचे स्वातंत्र्य धार्मिक संप्रदाय किंवा गटाच्या हक्कांसंदर्भात. कलम 27 मध्ये काय आहे एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर न देण्याचे स्वातंत्र्य. ठीक आहे, या ठिकाणी कर न देणे संदर्भात आहे. हे शुल्क विषयी नाही बोलत आहे, म्हणजे आपण शुल्क देऊ शकतो पण कर नाही म्हणू शकत आपण त्याला. कलम 28 मध्ये काय शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य. ओके. यानंतर आपण बघू सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30 मध्ये आहे. कलम 29 मध्ये काय अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण. कलम 30 मध्ये आहे अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. घटनेत कुठेही अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत विचारला जातो म्हणून महत्त्वाचा. तर याचे निकष काय आहेत तर धर्म आणि भाषा. यानंतर येते घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. त्यालाच राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असेही म्हटले जाते आणि ते कलम 32 मध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना घटनेचा आत्मा असे म्हटले आहे आणि सुप्रीम कोर्टने याला घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असेही म्हटले आहे. यानंतर आपण प्राधिलेख बघू. हे सुद्धा कलम 32 मध्येच येतात. तर प्राधिलेख हे सुप्रीम कोर्ट कलम 32 नुसार काढते आणि हायकोर्ट हे 226 नुसार काढते. 1950 पूर्वी केवळ कलकत्ता, बॉम्बे व मद्रास हायकोर्टलाच प्राधिलेख काढण्याचा अधिकार होता.
ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढच्या व्हिडिओत आपण फंडामेंटल ड्युटीज हे सर्व बघू. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.